मॅथस्टिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील स्वाध्याय 10.1 मधील दुसऱ्या भागामध्ये आपण उर्वरित प्रश्न पाहणार आहोत. यातील पहिला प्रश्न आहे म्हणजे स्वाध्याय 10.1 मधील 10वा प्रश्न आहे. राम आणि श्याम यांनी आपले भांडवल 2/3 या मुद्दीत गुंतवले. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर 3/2 आहे, तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? यासाठी सोपं सूत्र आहे. भांडवलाचे गुणोत्तर बरोबर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. भांडवलाचं गुणोत्तर काढायचं आहे, म्हणजेच आलं भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर भागिले मुदतीचे गुणोत्तर. बरोबर नफ्याचं गुणोत्तर आहे 3/2. 3/2 याला भागायचं आपल्याला कशानं? मुदतीचे गुणोत्तर 2/3 भागायचं, म्हणजेच त्याच्या व्यस्तांनी गुणायचं आपल्याला. 3/2 गुणिले 2/3 चा व्यस्त 3/2. 3 त्रिक 9, 9/2 4, 9/4 पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. 2.7 डेकामीटर लिटरचे 45 डेसिलिटरची गुणोत्तर किती? आता आधी आपण बघा मिली, सेंटी, डेसी, मीटर, लिटर जे काही असेल ते मीटर, लिटर आणि ग्रॅम. त्यानंतर डेका, हेक्टो आणि किलो याप्रमाणे जायचं आपल्याला. जर 1 मिलीलिटर असेल तर त्याचं सेंटीमीटर असणार आहे 10, डेका 100, ग्रॅम 1000, म्हणजे 1 0 वाढवत जायचं. आणि जर कमी करायचं असेल तर 1 0 कमी करायचं. 2.7 डेकालिटर 2.7 डेकालिटर व 45 डेसी लिटर या दोन्हीचं गुणोत्तर काढायचं. तर आधी आपल्याला दोन्हीचे एकक समान करावे लागतील. तर यासाठी काय करायचं आपल्याला? आधी दोन्हीचे एकक समान करण्यासाठी 2.7 डेकालिटरचं डेसिलिटर मध्ये रूपांतर करायचं आहे. 2.7 डेकालिटर इथं आहे, तो खाली घ्यायचा आहे, म्हणजे 1 0 वाढणार आहे. 2.7चं 27 लिटर झालेलं आहे आणि 270 डेसिलिटर झालेलं आहे. म्हणजे 270 डेसिलिटर आणि 45 डेसिलिटर या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे. 45 × 45, 45 × 270 म्हणजे 6/1 आलेला आहे, म्हणजे त्याचं गुणोत्तर आलेलं आहे 6/1. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. एक रेल्वे ताशी 160 किमी वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. जर रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल? किती अंतर जाईल? वेग आहे 160 किलोमीटर प्रति तास आणि वेळ आहे 4.25 तास, म्हणजे 4.1/4 किंवा 4.25 तास. आता आपल्याला काय करायचं आहे? वेग कमी करायचा आहे. किती कमी करायचा आहे? 1/4 पट, म्हणजे नवीन वेग आलेला आहे 160 च्या 1/4 पट कमी करायचं, म्हणजेच 4 × 4, 4 × 16, 0. 40 तास प्रति किलोमीटर इतकं वेग कमी होणार. म्हणजे आता वेग आलेला आहे 120 किलोमीटर प्रति तास आणि वेळ तितकाच आहे. किती आहे वेळ? 4.25 तास. काढायचं आपल्याला अंतर. अंतर बरोबर सूत्र आहे वेग गुणिले वेळ. वेग आहे 120 किमी प्रति तास गुणिले वेळ आहे 4.25. शून्याला 0 ठेवलं, 12×5 = 60 ला 0, हातचे 6, 12×2 = 24 आणि 6 = 30 ला 0, हातचे 3, 12×4 = 48 आणि 3 = 51. 1 2 सोडून 0 पॉईंट दिला, म्हणजेच 510 किमी अंतर कापेल. पर्याय क्रमांक किंवा जाईल. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे.
पुढीलपैकी कोणत्या संख्याचा गट प्रमाणात आहे? आता 4 संख्या जर प्रमाणात असतील तर काय असतं सूत्र काय आपलं? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्य पदाचा गुणाकार. आता हा गुणाकार ज्या गटातील समान येईल तो गट प्रमाणात आहे. आता पहिला आहे अंत्यपद 20चा 100 आणि 15 गुणिले 10 150 म्हणजे पहिला गट असणार नाही. दुसरा आहे 100 गुणिले 5 500 आणि 20 गुणिले 20 400 हे पण नाही. तिसरा गट आहे 20चा 100 आणि 10 गुणिले 10 सुद्धा 100 आलेला आहे म्हणजे 5 10 10 20 या 4 संख्या किंवा 5 10 10 20 या 4 संख्या प्रमाणात आहेत. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा प्रश्न. 4 संख्या प्रमाणात आहेत तर त्यांची अंत्यपदे 2 व 54 आहेत. मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे तर मध्यम पदे कोणती? आता 4 संख्या A, B, C, D पुन्हा सेम 4 संख्या जर प्रमाणात असतील तर अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार असणार आहे. यातील पहिलं पद 2 दिलेलं आहे, शेवटचं पद 54 दिलेलं आहे. राहिले दुसरे दोन मधले 2 पद त्यापैकी जर एक पद x असेल तर दुसरं पद त्याच्या तिप्पट असणार आहे म्हणजे दुसरं पद असणार आहे 3x. पुन्हा तेच सूत्र अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्य पदाचा गुणाकार. अंत्यपदे आहेत 2 गुणिले 54, मध्यपदे आहेत x गुणिले 3x, 54 दोन्ही 108 बरोबर x गुणिले 3x 3x वर्ग. हा 3 इकडे येऊन भागणार आहे म्हणजे x वर्ग बरोबर आलेला आहे 108 भागिले 3 3 त्रिक 9 1 उरले 18 झाले 3 संग 18 x वर्ग बरोबर आलेला आहे 36 म्हणून x ची किंमत आलेली आहे वर्गमुळात 36 बरोबर 6. आता ती मधलीतून पदे काढायची आहेत आपल्याला. पहिलं पद येणार आहे x म्हणजे 6, दुसरं पद आहे तिप्पट 3x म्हणजे 6 गुणिले 3 6 त्रिक 18 म्हणजे ती पद असतील 6 आणि 18. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि झटपट उत्तर कसं काढायचं हे शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या YouTube चॅनलला भेट द्या. निश्चितच आपण शिष्यवृत्तीमध्ये चांगल्या पद्धतीनं क्रॅक करू शकता. आता या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न आहे. एक मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व कथील 86-14 प्रमाणात. एक मिश्र धातू आहे, मिश्र धातूचा गोळा आहे. याच्यामध्ये तांबे आहे 58% आणि कथील आहे 14% आणि दुसरा आणखी एक तितक्याच वजनाचा गोळा आहे. त्यामध्ये तांबे आहे माफ करा इथं तांबे आहे 86% आणि कथील आहे 14%. दुसऱ्या गोळ्यामध्ये तांबे आहे 58% आणि कथील आहे 42% आणि हे दोन्ही मिश्र धातू एक करून आपल्याला एकच मोठा गोळा तयार करायचा आहे. त्यामध्ये असणार आहे तांबे असणार आहे, कथील असणार आहे आणि जस्त पण असणार आहे. आता कथील आणि जस्त यांचं गुणोत्तर किती आपल्याला विचारलेलं आहे. समजा पहिल्या धातूमध्ये तांबे आहे, डायरेक्टली तुम्ही तांबे 58% म्हणजे 58x आहे समजू आणि कथील आहे 86x आहे असं समजू आणि कथील आहे 14x म्हणजे दोन्ही मिळून झालं 100x. आणि भांडे दुसऱ्या गोळ्यामध्ये तांबे आहे 58x आणि जस्त आहे 42x हे दोन्ही मिळून होणार आहे 100x. आता यामध्ये 3 धातू असणार आहेत. पहिला आहे तांबे. तांबे किती असेल 8 6 14 4 हातचा 1 8 5 13 1 14 144x हे असणार आहे तांबे. 14x असणार आहे कथील आणि 42x असणार आहे जस्त. अशा या प्रमाणात हे तिन्ही धातू नवीन तयार होणाऱ्या गोळ्यामध्ये असतील. तर कथील आणि जस्त या दोघांचं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे 14x भागिले 42x
x कटले 14 एक 14, 14 त्रिक 42 म्हणजे 1/3 म्हणजे या दोघांचा गुणोत्तर असणार आहे 1/3. अशा प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला पुढील अपडेट मिळतील. धन्यवाद.